सगळा एकूण प्रश्न आत्ता समोर आहे BMCचा आणि त्याच्या ह्या सगळ्या निवडणुकी त्याच्यामध्ये 87 जागांवरती तुमच्या विरोधात 2 ठाकरे आहेत, एकत्र आलेले बंधू आहेत. तुम्हाला असं वाटत नाही की हीच सगळ्यात मोठी खरी लढाई आहे? ठीक आहे, लढाई हे जे आम्ही करून ठेवलं ना, हे सगळं मुंबईतले हे ब्रिज आहेत, अटल सेतू आहे, तिकडे कॉन्क्रीटचे रस्ते होत आहेत, सिवरेज ट्रीटमेंट प्लांट नाही बनवू शकला तुम्ही 25 वर्षात. सगळं पाणी प्रदूषित पाणी, काळं पाणी समुद्राच्या बाजूनी तुम्ही बघा. हे आम्ही करतोय. 1.5 वर्षात हे कंप्लीट होतील. निळं क्षार समुद्र होईल, प्रदूषण कमी होईल. का नाही केलं? कॉन्क्रीटचे रस्ते का नाही केले? का खड्ड्यातून लोकांचा प्रवास दिला? का लोकांचे ॲक्सिडेंट घडवले? का माणसं मेली? याला जबाबदार कोण? आणि रिपेअरवर किती पैसे खर्च केले डांबराच्या? हे कोण मोजणार? हा जनतेचा पैसा. आता कॉन्क्रीटचे रस्ते आम्ही केले 2 फेजमध्ये. चहलला बोलावलं, बोले आम्हाला कॉन्क्रीटचे रस्ते करायचे आहेत. बोले हां, आम्ही 50 किलोमीटर दरवर्षी करतो. का नियम आहे का? बोलो का कायदा आहे का काय? नहीं नहीं, वो उतना बोलते आदेश होता है. बोले आदेश लोकांसाठी आपल्याला हे 50-50 किलोमीटर केले तर किती वर्ष लागतील? मला 2 फेजमध्ये 2 फेजमध्ये करावे लागतील. कारण अख्खी मुंबई एकटा करता येत नाही. ट्रॅफिक सुरू झालं काम 7,000 कोटीचं. आणि आता पहिला फेज मेमध्ये कंप्लीट होईल. दुसरा फेज पुढच्या वर्षामध्ये कंप्लीट होईल. 25-30 वर्ष या मुंबईला खड्डा पडणार नाही. हे सगळं बंद होणार ना रिपेरिंगमध्ये. खड्डा पडणार आहे. तिकडे खड्डा पडेल आणि हा खड्डा बुजेल आणि लोकांच्या गाड्या चांगल्या चालतील आणि ॲक्सिडेंट होणार नाही. पण तुम्ही सभाही ऐकत असाल, काही गोष्टी तुमच्या कानावर पण येत असतील. काल ठाण्यामध्ये सभा घेतली. राज ठाकरे असं म्हणाले की ठाण्यातली 1000 एकर जमीन ही दिली गेली आणि एक प्रकारे राज्य सरकारवर आरोप करण्यात आलेला आहे. या आरोपाबद्दल कोणाला दिली ते मी आरोप काय बघितला पण नाही, भाषणही ऐकलं नाही. कोणाला नाव बिव घेतलं का? अदानींचं नाव नाही घेतलं. अदानींचं तर नाव घेतातच आहेत ना ते. त्यांनी म्हटलं गेल्या 10 वर्षात अदानींनी एवढी सगळी संपत्ती मिळवली, एवढे सगळे तुम्ही आंदोलन दिलं ते त्यांचं. मुख्यमंत्र्यांनी ते व्हिडिओ पण दाखवले ना. शेवटी राज्याचा विकास करायचा असेल तर कोण आणणार पैसे? कोण लावणार पैसे? हे तर तिकडे लंडनमध्ये लावतात, तिथं नाही लावत. मग उद्योजकच लावणार ना. आणि त्याचा व्हिडिओ मुख्यमंत्र्यांनी दाखवला ना. आणि मी त्याच्या आधी भाषणात पण सांगितलं होतं की ज्या अदानींचं जे सेकलिंग कंपनी होती अगोदर त्याचं रद्द करून कोर्टामध्ये जाऊन रद्द करून अदानींना काम दिलं ना. मग काम दिल्यानंतर जेव्हा तुम्ही सरकारमध्ये होता तेव्हा ते चांगले होते. तुम्ही सरकारच्या बाहेर गेलात की ते वाईट झाले. असं कसं काय होऊ शकतं? त्यांचं म्हणणं आहे की एकच का, अनेक का नाहीत उद्योगपती? एकाच उद्योगपतीवर एवढी मेहरबानी का? बघा, टेंडर निघतं, ओपन टेंडर निघतं. जो जास्तीचा सरकारचा फायदा करतो त्याला टेंडर मिळतं. एक तर लोएस्ट नाही तर हायेस्ट. आता या अदानी म्हणजे ही जी काही ते म्हणतात की अदानीला हे दिलं ते दिलं, ही DRP आहे, ही कंपनी आहे, त्याच्यात सरकार पण आहे. सरकार रेव्हेन्यू शेअरिंगमध्ये आहे. आणि सरकारची जी काही हे प्रकल्प आहे त्याच्यामध्ये सरकार म्हणून इक्विटी पार्टनर आहेत. आणि त्याच्यामध्ये हे लोक रोज म्हणतात की अदानीला दिलं, अंदान दिलं. असं नाही. तुम्हाला सांगतो, यांनी अगोदर निर्णय घेतला होता त्यावेळेस फक्त पात्र लोकांना घरं देण्याचा निर्णय होता तो. फक्त पात्र. आम्ही सरकारमध्ये आल्यानंतर आम्ही म्हणालो पात्र अपात्र नाही. गेल्या अनेक वर्षापासून राहतात त्या सगळ्यांना घरं मिळाली पाहिजे. म्हणजे जे तिथे पात्र लोकांना घरं, पेरीफेरीमध्ये बाकी लोकांना घरं, पण 100% लोकांना घरं देण्याचा निर्णय आम्ही घेतला. का? त्यांनी दुसरी गोष्ट TDRवर बोलतात. TDR पूर्णपणे ओपन होता. आम्ही TDRला कॅपिंग केलं. एवढाच TDR तुम्हाला कंपल्सरी नाही. त्यांच्याकडून सगळा TDR घेऊन त्यांची मोनोपोली करायची असं आम्ही नाही केलं. अनेक त्याच्यामध्ये आम्ही बदल घडवले आम्ही आल्यानंतर.